आज एकीकडे भारतीय संविधान सांगतं समान काम समान वेतन। आम्ही समान काम करतोय, आम्ही सरकारने दिलेलं प्रत्येक काम करतोय, पण आम्हाला वेतन समान नाहीये। आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बांधवांना 100% पगार आणि अगदी त्याच वर्गामध्ये तुकडीवर असेल तर 20%चा पगार, एका कोणाला पगारच नाही। ही जी दुरावस्था आहे ही दुरावस्था बदलली पाहिजे। आम्ही म्हणलो की शासन इंग्रजापेक्षा बेहतरच आहे, कारण मी अतिशय अभ्यासू वक्तव्य केलेलं आहे। याच्या पुढे जाऊन म्हणेन मी, या महाराष्ट्र सरकारला जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित असेल तर माझं सरकारला विनंती आहे, आपण शिवाजी महाराजांचा फक्त फोटो डोक्यावर नका घेऊ। तुम्हाला शिवाजी महाराजांच्या विचारानं जायचं असेल तर शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या मावळ्यांना पगार देत होते। याच्या पुढे जाऊन म्हणतोय, जर तुम्ही वेळेवर पगार आमचा दिला नाही, आमचा टप्पावाढ केला नाही तर औरंगजेब सुद्धा पगार देत होता। मग तुम्ही औरंगजेबाचा वारसा चालवताय का? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रामध्ये वारसा चालवत असाल तर तुम्हाला समान काम समान वेतनची अंमलबजावणी करावी लागेल, अन्यथा आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे 63 स्थिती एवढी वाईट आहे सर। मी स्वतः 3 ठिकाणी छोटे मोठे काम करतो पडलेले, आणि त्याच्यानंतर आम्ही शाळा करतो। कुणी शेतामध्ये खुरपायला जातं, तुम्ही पगार, आम्ही स्वतः आमचे काही बांधव 2-2.5 तास पाणीपुरी विकतात, आमचे काही बांधव वीट कामगार करतात, अक्षरशः काही बांधव उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ऊस तोडायला जातात। काही बांधवची तर एवढी वाईट परिस्थिती आहे की ते सकाळी शेतामध्ये कोणाच्या तरी फवारायला जातात। माझा एक हिंगोलीचाच बांधव आहे, तो सकाळी फवारायला कुणाच्या घरी गेला माहित आहे? ज्याने त्या शेतमालकाच्या पोराला डॉक्टर केलाय त्याच्या घरी फवारतोय तो, आणि तो पोरग येऊन म्हणतोय सर तुम्हाला अजून पगार सुरू झाला नाही। अरे काय करायचं नेमकं आम्ही? हे अश्रू भेकडाची अश्रू नाहीयेत, हे अश्रू सात्विक रागाचे आहेत। आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे, या अश्रूचं जर तुम्ही मोल घेतलं नाही ना, तुम्ही लायकच नाही। तुम्ही इथून पुढे राजकारणात उभाच टाकू नका, कारण या महाराष्ट्राला फार मोठा वारसा आहे। या महाराष्ट्रामध्ये दूरदृष्टीचे नेते जगाला दिलेत, देशाला दिलेत नव्हे। संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये शेतकऱ्यांनी सगळ्यात मोठं बलिदान दिले। त्या साने गुरुजीला तुम्ही विसरू नका, त्या अण्णाभाऊला तुम्ही विसरू नका, त्या बाबासाहेबाला तुम्ही विसरू नका। माझी आपणास विनंती आहे की तुम्ही 63,000 शिक्षकाचा प्रश्न एकदाचा बंद करावं। आम्हाला 100% पगारीचा शासन आदेश द्या आणि आम्हाला मोकळ्या मनानं आमच्या विद्यार्थ्याला घडू द्या। आमचं दैवत विद्यार्थी आहे, कोणाला शोक उठलाय का इथं आक्रोश करायला? कोणाला शोक उठलाय? अजिबात आम्ही शोकानं नाही करत सर। पाठीवर अजून वजन द्या, पोटाला नका मारू। तुम्ही जर पोटाला मारत असाल ना, यापुढे आम्ही नाही गप्प बसणार, आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। पण याद राखा, आम्ही तुमचे सगळे, मी धमकी देणारच नाही, कारण मी शिक्षक आहे ना शेवटी। कारण आम्ही शिक्षकाची जातच एवढी आहे, लक्षात घ्या। अन्याय सहन करायचा, अन्याय सहन करायचा। आम्ही लोकांना शिकवतो, उद्रेक करतो, राष्ट्र घडवतो, पण आम्हाला हक्कासाठी मात्र रस्त्यावर यावं लागले। माझी 7 पदवीधर आमदार आणि 7 शिक्षक आमदाराला विनंती आहे, तुम्ही आमचे सेवक आहात। आमच्या डोळ्यातल्या अश्रूची जर तुम्हाला कदर नसेल ना, तर तुमचे पद रद्द झाले पाहिजे, कारण तुम्हाला नैतिक अधिकार नाहीये आमदार म्हणून घेण्याचा। तुम्ही कसले आमदार? इथं जर शेतकऱ्याचा एक तरी आमदार आला, अहो 14 आमदार दिलेत भारतीय राज्यघटनेनं। का दिलेत माहिती आहे? कारण राज्यघटनाकारांना माहिती होतं, अरे सगळे रस्त्यावर उतरले तर काही होणार नाही, पण शिक्षक बांधव जर रस्त्यावर उतरला तर राष्ट्राची अब्रू जाईल, कारण हा पिढी घडवणारा शिक्षक आहे। आणि म्हणून त्यांनी 7 पदवीधर 7 शिक्षक आमदार दिले, पण हे निचकामी निघाले, हे कुचकामी निघाले। 20 वर्ष प्रश्न खऱ्या अर्थाने ह्यांनी रेंगाळून ठेवलेला आहे। म्हणून माझं त्या आमदाराला आव्हान आहे, तुम्ही खरे शिक्षक आमदार असाल तर उद्याच्या कॅबिनेटमध्ये जर निर्णय झाला नाही ना, तर या अश्रूची शपथ आहे तुम्हाला, तुम्ही राजीनामे देऊन टाका। तुम्हाला नैतिक अधिकार नाही।